कसे आहात तुम्ही विद्यार्थी मित्र हो? सांगा मला. आणि नवीन असतात तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि पहिलं सबस्क्राईब करा. कारण चांगला कंटेंट, चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि पोचले पाहिजेत. तर मी अनिल सर तुमचं सर्वप्रथम यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आजचा आपला टॉपिक सुरू करतो. टॉपिकमध्ये आज आपल्याला बोलायचं आहे की टॉपिक आहे ड्युॲलिटी. ड्युॲलिटी. आता तुम्हाला तर माहीतच आहे हा टॉपिक खूप सोपा आहे. हो, मी पण तुम्हाला म्हणतोय सोपा आहे, पण ह्या टॉपिक मध्ये एक पंच आहे. काय पंच आहे सर? तो मी सांगेलच पुढं. आपल्याला असं वाटतं की हा टॉपिक आपल्याला जमतोय, पण तसं नाहीये मित्र हो. लक्षात ठेवा, याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला आल्याच पाहिजे. तर चला तर मग वेळ न घालवता आपण पहिलं थेरी समजून घेऊ. कसं असतं माहितीये का, एकदा का थेरी झाली की निम्मा काम आपलं संपलं. आणि निम्म काम संपलं की तुम्हाला तर माहीतच आहे, पेपरला आला क्वेश्चन की सुटलाच भाऊ आपला. का? कारण झालंय कसं, थेअरी जर कंप्लीट असेल तर आपल्याला समजतं काय डिसिजन घ्यायचंय. म्हणून मॅथमॅटिक्स मध्ये थेअरी मोस्ट इम्पॉर्टंट. समजूनच घ्यायचं. थेअरी नसेल ना, काही खरं नाही आपलं. आणि जर थेअरी परफेक्ट असेल तर आपल्याला कोणत्याही क्वेश्चन मधून आपण आन्सर काढू शकतो. तर चला, ह्या ड्युॲलिटी मध्ये नेमकं असतं काय सर? तर ड्युॲलिटी मध्ये काय मित्र हो, त्यांनी आपल्याला काही रूल्स सांगितले आणि ते आपण फक्त लक्षात ठेवलं की आपल्याला येतं. त्यांचं म्हणणं असं आहे, बघा नीट ऐका. अँडला तुम्ही इंटरचेंज करायचं, हे अँड इंटरचेंज करायचं ऑरनी. सर, चेंज करायचं, इंटरचेंज करायचं ऑरनी. सर, टॉटॉलॉजीला इंटरचेंज करायचं कॉन्ट्रॅडिक्शननी, किंवा कॉन्ट्रॅडिक्शनला इंटरचेंज करायचं टॉटॉलॉजीनी. दुसरी गोष्ट, निगेशन असेल तर निगेशनला इंटरचेंज निगेशननीच. निगेशनला इंटरचेंज निगेशनच. ठीक आहे. आणि महत्वाचा विषय असा आहे की जो तुम्हाला माहित पाहिजे, थोडक्यात ड्युॲलिटी हे अँड आणि ऑर वरतीच यूज करता येतं. काय? ड्युॲलिटी अँड आणि ऑर वरतीच यूज करता येतं. पंच इथंच आहे. पंच इथंच आहे. काय सर? ते तुम्हाला काय विचारतील बघा. मोस्ट इम्पॉर्टंट ते आपल्याला काय विचारतील? ते म्हणतील, सांगा मला P implies Q चं ड्युएल. बघा काय विचारतील, ड्युएल ऑफ P implies Q. 100% क्वेश्चन येतो. 100%. आता मित्र हो, तुम्हाला याचं ड्युएल नाही लिहिता येणार, कारण ड्युएल मध्ये अँड आणि ऑर पाहिजे सर. दुसरं लिहिता येत नाही. मग काय करायचं? आपण विचार करायचा, लॉजला जायचं, लॉज लिहायचे अगोदर. ठीक आहे. तर याचं ड्युएल म्हणजे ड्युएल ऑफ, आपण लॉज पाहिले होते बघा. आपण लॉज कसे पाहिले होते? फर्स्टचं निगेशन और सेकंड ॲज इट इज. वाव सर, म्हणजे आपल्याला याचं ड्युएल लिहायचंय म्हणजे आपल्याला त्याचं ड्युएल लिहायचंय. हो, मग आता मला सांगा काय येईल आपला आन्सर? आपला आन्सर येईल, आपण तर ठरवलेलंच आहे, निगेशन ॲज इट इज. तर बोला, फर्स्ट P अँड Q. आहे का नाही सोपं? मग याचं ड्युएल हे आहे बघा. हाच तर मोठा पंच आहे. क्वेश्चन ते तुम्हाला ड्युएल विचारतील इम्प्लाइजचं, आणि आमचा स्टुडंट घाबरायचे कारण नाही. हा टॉपिकच मुळात आहे अँड आणि ऑर वरती, आणि आपल्याला येत आहे. ठीक आहे. म्हणजे याचं ड्युएल लिहायचं म्हणजे त्याचं ड्युएल लिहायचं, त्याचं ड्युएल लिहायचं म्हणजे त्याचं ड्युएल लिहायचं. विषय मिटला. आता बघा, आपण क्वेश्चन घेऊया. किती मस्त क्वेश्चन आहेत बघा. याच्यात 2 टाईपचे क्वेश्चन येतात स्टुडंट्स. तर क्वेश्चन नंबर 1, राईट ड्युएल्स
द फॉलोइंग स्टेटमेंट्स. अरे 1 मार्क 2 मार्क काय असेच मिळतात. मॅथ्सला फेल होणं अवघड आहे, पास होणं सोपं. अवघड आहे फेल होणं. अरे हो, बघा पहिला क्वेश्चन, पी ऑर क्यू अँड आर. काय रे याचं डुएल, काय बोललो आपण, काय शिकलो. अँडचं ऑर करायचं सर, हे ऑर आहे ना सर, ऑरचं अँड करा सर, आणि जिथं अँड आहे तिथं ऑर करा, प्रश्न मिटला. एवढं सोपं, एवढं सोपं. चला तर मग आपण दुसरा क्वेश्चन घेऊ, थोडा अवघड क्वेश्चन घेऊ, है ना. बुक मधलेच क्वेश्चन घेतोय मी, स्वतःहून क्वेश्चन. करोडोनी क्वेश्चन आहेत स्टुडंट, म्हणून काय करोडो क्वेश्चन नाही सॉल्व्ह करायची. थेरॉटिकली तुम्ही स्ट्रॉंग व्हा. हा सांगा बरं, पी अँड क्यू अँड सी. बघा किती सोपं आहे. स्टुडंट्सनी बरोबर आन्सर दिलाय आणि मला पण भारी वाटलं की यस सर, आय कॅन डू इट. यस, यू कॅन डू इट. सो किती सोपं आहे आणि ह्या सोप्या पद्धतीनं आपण ड्युएल लिहितोय. अजून एखादा दुसरा क्वेश्चन घेऊया आपण, जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की वाव. पण जास्त क्वेश्चनच नाही बुकमध्ये, ड्युएलिटी ह्याच वेळी लिहिली जाते. चला एक क्वेश्चन मी तुमच्यासाठी बनवतो. सपोज देणाऱ्याने असं दिलं, निगेशन पी अँड क्यू और टॉटोलॉजी दिलं. त्याला टॉटोलॉजी म्हणतात. हे ट्रूथ व्हॅल्यू नाही आहे, टॉटोलॉजी आहे. तर चला मला याचा आन्सर सांगा. निगेशन ॲज इट इज पी और क्यू अँड सी. आहे का नाही सोपं? खूप सोपं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना सांगा की तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनल. ह्याच चॅनलवरती थोड्या दिवसांनी MSTCETचा कंटेंट तुम्हाला मिळेल, जेणेकरून आमचा जो असं म्हणता येईल की विद्यार्थी ज्याला करायचं आहे, ज्याला शिकायचं आहे, त्यांनी आता टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ज्ञानादी इन्स्टिट्यूट आपल्यापर्यंत फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही ना काहीतरी कंटेंट पोहोचवेल आणि मला खात्री आहे त्या कंटेंटचा तुम्ही यूज करून तुमच्यामध्ये थोडी ना थोडी तरी इम्प्रूव्हमेंट नक्की येईल. तसं तुम्ही कमेंट करा. आणि जर एखादा लेसन तुम्हाला अवघड जात असेल, समजला नसेल किंवा एखादा टॉपिक समजला नसेल, प्लीज व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. कारण ज्ञानादी इन्स्टिट्यूटमध्ये गेले 15 वर्ष हा प्रवास सुरू आहे आणि आम्ही ह्या क्षेत्रामध्ये गेले 15 वर्ष टीचिंग करतो आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला त्या टॉपिकबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करू आणि तुमच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे येतील बोर्डला किंवा CETला कसे मार्क्स मिळतील याच्यासाठीही प्रयत्न करू. तर मी अनिल सर तुमची ह्या व्हिडिओतून रजा घेतो. थँक्यू.